तुम्ही जसे मला मेसेज पाठवले होते की कुंभ आणि वृश्चिक राशीसाठी आपण बघूया येणाऱ्या ह्या महिन्यामध्ये तुमचे एनर्जीज कसे असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहात, तुमचं लव्ह रिलेशन पण कसं असणार आहे, तुमचं करिअर कसं असणार आहे आणि तुमच्या करंट एनर्जीज तुमच्या कशा असणार आहेत आपण चेक करूया. ओके, पहिले तर कुंभ राशीसाठी घेऊया. कुंभ राशीच्या एनर्जीज कशा. ओ माय गॉडनेस, खूप कार्ड खाली पडलेले होते. ओके, आपण घेऊया ते कार्ड. कुंभ राशीसाठी आत्ता सध्या सडनली काय विचार करते त्याच्यासाठी हा मेसेज आला आहे. ओके, लवर, जस्टिस, हर्मिटचं, क्वीन, सनचे एनर्जीज. ओके, हा महिना तुमच्यासाठी चांगला जाणार आहे ओव्हरऑल. मला असं वाटतं की आत्ता सध्या तुम्ही हा विचार करता की तुमच्या बाबतीत काही काही अशा गोष्टी झालेल्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला न्याय नाही भेटलेला. हा न्याय एका बाजूने नाही, हा न्याय बऱ्याच गोष्टीतून आहे. म्हणजे लोक तुम्हाला समजून घेत नाही आहेत ॲक्च्युली, असं मला वाटतं. आणि ना ह्या जस्टिसचं तुम्ही खूप वेट करताय आत्ता सध्या, पण सडनली तुम्ही तोच विचार करताय. तुमच्याशी मेसेज जर रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा. ओके, कुंभ राशीवाले, तुम्ही आत्ता सध्या विचार करता की तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या अडकला आहात, तुम्हाला वाटतं मला निघायचं आहे. फक्त निघायचं नाही आहे, पण तुम्हाला प्रूफली त्याच्यातून निघायचं आहे. ओके, जस्टिस हवं आहे तुम्हाला. तुम्हाला एक न्याय हवा आहे, एका व्यक्तीकडून नको आहे तुम्हाला. तर तुम्हाला एका गोष्टीकडून नको आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टींकडून न्याय हवा आहे असं मला वाटतंय. ओके, मी तुमच्यासाठी करिअर नाही चेक करणार आहे. मी तुमच्यासाठी ना लवर म्हणजे तुमच्यासाठी लव्ह मेसेज चेक करते का ते पण सांगते. कारण मला लवरची इथं हे आलेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही ना प्रेयर करताय परमेश्वराकडे. ओके, तुमच्या पार्टनरकडे तुम्ही आत्ता मला असं वाटतं की बहुतेक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असू शकता आणि तुम्ही प्रेयर करताय की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे. म्हणजे हाच पार्टनर ज्याच्यासोबत आत्ता तुम्ही कंटिन्यूली ह्या रिलेशनमध्ये आहात तोच माझ्यासाठी योग्य आहे का त्याच्या व्यतिरिक्त माझ्या लाईफमध्ये कोणी येऊ शकतं किंवा येण्याचे काही चान्सेस आहेत, असं काहीतरी तुम्ही विचार करताय. आत्ता सध्या थोडंसं तुम्ही नाराज आहात कुंभवाले. आत्ता सध्या तरी मला असं वाटतं तुम्ही डेफिनेटली नाराज आहात, एक वेगळ्या सिच्युएशनमध्ये जात आहे थोडंसं. आणि तुमच्यावर म्हणतो ना एक हुकूमत करणारे लोक तुम्ही नाहीच आहात, तुमच्यावर हुकूमत करणारे इतर लोक आहेत तुमच्यावर. तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होतात बघा आणि त्यानुसार घ्या जसे रेझोनेट होतील. सनची एनर्जीज आहेत, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये यावं. तुम्ही प्रयत्न खूप करताय आणि असं मला वाटतं की हो तुम्ही हॅप्पी पण म्हणजे ह्या महिन्यामध्ये हे जर एक 8 दिवस गेले ना तर मला वाटतं डेफिनेटली तुमच्यासाठी हॅपीनेसचं पण कार्ड येतंय. तुमच्यासाठी आपण लव्ह मेसेज चेक करूया. कारण मला द लवरचं कार्ड आले त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासाठी कुंभवाले जास्त मेसेज लवमध्ये काहीतरी गोष्टींमध्ये अडकलेत असं मला वाटतंय. ओके, ज्यांची कुंभ राशी आहे त्यांच्यासाठी लव मेसेज काय आहे ह्या महिन्यामध्ये, काय एनर्जीजमध्ये असणार आहेत कुंभवाले. व्हिडिओ लॉंग गेला तरी चालेल पण व्यवस्थित सगळे व्हिडिओ लॉंगमध्ये जरी असतील ओके तरी बघत चला. 3 कार्ड खूप होऊन जातील आपल्यासाठी. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यून. मला असं वाटते ज्या बॅड कर्मामध्ये तुम्ही अडकला होता त्या बॅड कर्मातून आता तुम्ही बाहेर येत आहे. ओके, हॅपीनेसमध्ये येत आहे, हॅपी फॅमिलीजमध्ये येत आहे. मला असं वाटतं खूप वेट केलं आहे तुम्ही कुंभवाल्यांनी, खूप वेट केलं आहे. तर असं मला वाटतं थोडंसं वेट करायला काय हरकत आहे, पण मला असं वाटतं की येस तुम्ही डेफिनेटली खूप छान एनर्जीजमध्ये येत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं गुड लक मला असं वाटतं तुमच्यासोबत आहे आणि मला असं वाटतं तुमच्या रिलेशनमध्ये एक नवीन सुरुवात काहीतरी होऊ शकते बरं का ह्या महिन्यामध्ये. नवीन सुरुवात त्याच पार्टनरसोबत किंवा असं मला वाटतं न्यू कोणीतरी, आय डोंट नो, पण हो तुमच्या रिलेशनमध्ये काही ना काहीतरी न्यू मला येताना दिसतंय. तुम्ही ज्या इच्छा मांडताय ना परमेश्वराकडे किंवा ज्या इच्छा परमेश्वराकडे बोलताय ना मला असं वाटतं तो कम्प्लीट होण्याचा टाईम आला. जो एक टाईम पिरियड तुमचा बॅडवाला गेला ना गुड कर्मामध्ये ट्रान्सफर होतोय. तुमचा एक कर्म सायकल आता असं मला वाटतं तुमची कम्प्लीट होईल असं मला दिसतंय. आत्ता सध्या हे फर्स्ट कार्ड आलेलं आहे तुमच्या रिलेशनसाठी. खूप आत्ता पण बांधून आहात तुम्ही, खूप गोष्टींमध्ये बांधून आहात. असं झालं की एका बाजूने तुम्ही बांधले गेलेले नाहीत, ॲज अ फॅमिली प्लस तुम्ही प्लस इतर तुमच्या पार्टनरकडून पण तुम्ही बांधले गेलेले आहात. खूप गोष्टींमध्ये तुम्हाला बाहेर त्या गोष्टींमध्ये जाता येत नाही आहे. आपण करिअरसाठी पण कुंभ राशीसाठी आपण चेक करूया.
घेऊया करिअरसाठी पण, कारण 2 कार्ड्स हवे होते, 2 कार्ड्स मिळाले. ओके. थोडंसं उतार चढाव कुंभवाले, उतार चढाव तुमच्या लाईफमध्ये करिअरला घेऊन थोडासा होऊ शकतं. केअरफुल राहा. थर्ड पार्टी सिच्युएशन दिसते, इतर लोकांकडून थोडासा त्रास दिसतो, एन्झायटिंग गोष्टी होऊ शकतात, बदलाव थोडासा तुमच्या चेंजेस तुमच्या करिअरमध्ये होऊ शकतो, ट्रान्सफरिंग अचानक होऊ शकतो. तर असं मला काही गोष्टी तुमच्या एनर्जीज दिसतात आहे. ओके. कुंभ ज्यांची पण रास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. ज्यांची वृश्चिक रास आहे त्यांच्यासाठी बघूया येणारा हा मंथ कसा असणार आहे. जानेवारीचा 2026चा हा मंथ तुमच्यासाठी कसा असणार आहे. पहिले तर तुमची करंट एनर्जीज आपण चेक करूया. ओके. ॲक्शनमध्ये दिसत आहे, पॅशनेबल दिसत आहे. ओके. डाऊटफुल राहू नका. सनची एनर्जी छान आहे, सेलिब्रेशन आहे, ते पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला जशी हवे तशी मला वाटते करंट एनर्जीजमध्ये छान दिसत आहे तुम्ही. ओके. चांगल्या गोष्टींमध्ये. ओके. मला वाटतं तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करताय ना त्या गोष्टी पूर्ण होण्याचा टाईम आला आहे. ॲक्शन घेताना दिसतंय, ॲक्शनमध्ये खूप दिसतंय तुम्ही वृश्चिकवाले सॉरी, ॲक्शनमध्ये मला खूप दिसतंय तुम्ही. एनर्जी फुल ऑन दिसत्या खूप. ह्या महिन्यामध्ये तुमच्या एनर्जीज खूप छान दिसतात आहे. म्हणजे ओव्हरऑल हा महिना मला असं वाटतं तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. तुमच्या करिअरसाठी, तुमच्या रिलेशनसाठी कसं असणार आहे आपण चेक करूया. ज्यांची वृश्चिक रास आहे त्यांच्यासाठी करिअर कसं असेल. करिअरमध्ये चेक करूया की काय येत आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअरमध्ये कसा राहील तुम्हाला. ओके. 2 कार्ड्स आलेले आहेत. ओके. न्यू बिगिनिंग दिसते मला येताना. म्हणजे सुरुवातीला थोड्या जरी काही गोष्टी तुमच्यामध्ये अवघड तुम्हाला काही गोष्टी वाटत होत्या करिअर विषयाला घेऊन, खूप येस मी म्हणते 7 ऑफ वॉन्डची एनर्जी खूप चॅलेंजिंग तुम्ही सहन केलेले आहेत वृश्चिकवाले तुमच्या करिअरमध्ये. ओके. आणि मला असं वाटतं की एक ती जागा तयार होते तुमच्यासाठी करिअरमध्ये. एक तो चेंज, ट्रान्सफॉर्मेशन, काही ना काहीतरी बदलाव पण खूप चांगला. ओके. असं काही हे नाही की टेन्शन घेऊ नका, खूप छान आणि चांगला बदलाव येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे न्यू बिगिनिंग येते करिअरमध्ये. करिअरमध्ये न्यू बिगिनिंग खूप छान कार्ड आहे. ओके. राईट. सनचे एनर्जीज आहेत. ओके. तुमचा जॉब जर सुटलेला असेल किंवा जॉब आत्ता सध्या तुमचा नसेल तर मला वाटतं तुम्हाला जॉब पण मिळण्याची शक्यता आहे. न्यू काहीही तुम्ही स्टार्ट करू शकता या महिन्यामध्ये, त्याच्यासाठीही न्यू बिगिनिंगसाठीही खूप चांगलं आहे. तुमचं रिलेशन कसं असणार आहे चेक करूया. वृश्चिकवाले तुमचं रिलेशन बघूया. रिलेशनमध्ये तुमचं कशा गोष्टी आहेत आत्ता सध्या त्या मंथमध्ये, जानेवारी 2026मध्ये रिलेशन तुमचं कसं असणार आहे. ओके. सध्या खूप कन्फ्यूजमध्ये आहात, गोष्टी खूप धरून बसताय. ओके. गोष्टी खूप धरून बसताय, फायनान्शियली असू दे, रिलेशनला घेऊन असू दे. एक असं म्हणतो ना तुम्ही फ्रीडममध्ये या, तुम्हाला फ्रीडममध्ये यायचं खूप गरज आहे. गोष्टी धरून बसताय, सेविंग करून ठेवते, सेविंग ऑल टाईम फ्युचरमध्ये खूप तुम्ही विचार करून राहताय. ओके. मग ते रिलेशन असू दे किंवा फायनान्शियली खूप गोष्टींना धरून बसताय, खूप कन्फ्यूजमध्ये राहतात. आत्ता सध्या खूप कन्फ्यूजमध्ये आहात. आणि असं मला वाटतं ह्या महिन्यामध्ये सुद्धा थोडंसं तुम्ही त्या गोष्टीकडे असं धावणार आहात ना, रिलेशनला सांगते, रिलेशनला घेऊन त्या गोष्टीमध्ये धावणार आहात ना, थोडंसं असं मला वाटतं तुम्हाला थोडंसं फ्रीडममध्ये यायची गरज आहे. ओके. आणखीन एक कार्ड चेक करूया, जरा मेसेज कंप्लीट होईल तुमच्यासाठी. इमोशनल बॅलन्स खूप करावा लागणार आहे तुम्हाला, कंट्रोल खूप आणावं लागणार आहे तुम्हाला इमोशनल बॅलन्सवर. जो बॅलन्स तुमचा सुटला जातो, जो बॅलन्स तुमचा थोडासा ओव्हरऑल मला असं वाटतं की बॅलन्स तुमचा आत्ता सध्या ठीक नाही आहे मला वाटत आहे वृश्चिकवाले. थोडासा म्हणजे जसं की हर्मिट हँडमॅनचं कार्ड आलेलं आहे. असं आहे की आत्ता सध्या तुम्ही 2 गोष्टींमध्ये, खूप गोष्टींमध्ये अडकताय. असं कधी कधी होते की बस झालं आता मी सगळं सोडून दिलं आणि एक वेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही येत आहे आत्ता सध्या तरी मला दिसत आहे. तुमच्यासाठी बॉटमची एनर्जी. ओके. द डेव्हिल. ओके. वृश्चिकवाले
तुम्ही जर रिलेशनमध्ये असाल ना, तर मला असं वाटते थोड्याशा एनर्जीज वेगळ्या येतात तुमच्यासाठी. एक तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकलाय रिलेशनमध्ये. रिलेशन तुमचं चांगलं आहे, पण तुम्हाला जे एनर्जीज प्रॉब्लेममध्ये आणतात आहे ना, त्या बाहेरच्या आहेत. त्या एनर्जीजपासून थोडंसं सावध राहा, असं मी तर तुम्हाला सांगेल. आणि येस, तुमच्याशी मेसेज जर रेझोनेट झाला तर मला नक्की सांगा. मला असं वाटते वृश्चिकवाले ना एक वेगळ्या एनर्जीजमध्ये अडकलेत, एक अशा एनर्जीजमध्ये अडकलेत. पार्टनर चांगला असून सुद्धा येस, पार्टनर तुमचं चांगलं असून सुद्धा तुम्ही लक्ष नाही आहे त्याच्याकडे देत आहे. तुम्ही वेगळ्या एका गोष्टीमध्ये अडकून बसलाय, तुम्हाला समजत नाही आहे की काय करायचं. मला असं वाटतं थर्ड पार्टी सिच्युएशन, तुम्ही इतर लोकांचं ऐकता आणि काही लोकांनी अशा गोष्टी केल्यामुळे तुम्हाला त्या दायऱ्याच्या बाहेर, एक एनर्जीच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही आहे. ओके, तुम्ही येऊ शकता त्या गोष्टीतून बाहेर असं मला दिसतंय, पण ह्या गोष्टी ओव्हरऑल तुमच्या रिलेशनसाठी मला असं वाटतं ह्या गोष्टीतून जर तुम्ही व्यवस्थित बाहेर आलात तर डेफिनेटली सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की चांगल्या होतील. गायडन्स काय आपण चेक करूया तुमच्यासाठी. वेट करताय, प्लॅनिंग करताय. ओके, रिलेशनला घेऊन वेट तर करताय, रिलेशनसाठी काढलंय फक्त, रिलेशनसाठी वेट करताय, प्लॅनिंग खूप करताय, असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, पण होत नाहीये. मला असं वाटतं तुम्ही एका दायऱ्यामध्ये अडकलाय. ओके, तो दायरा तुम्हालाही कदाचित माहिती असेल नसेल, आय डोंट नो, पण एका दायऱ्यामध्ये अडकलाय. त्याच्यामुळे खूप गोष्टी कन्फ्यूजमध्ये होतात आहे, कंट्रोल करता येत नाही. आत्ता सध्या कंट्रोल नाही आहे तुम्हाला तुमच्या रिलेशनला घेऊन. ओके, हा थोडासा महिना असं मला वाटतं की आणखीन थोडासा असाच राहू शकतो तुमच्याकडून वृश्चिकवाले. करिअरमध्ये ओके, करिअरमध्ये न्यू बिगिनिंग मला येताना दिसते तुमच्यासाठी. ओके,